यवतमाळ जिल्ह्यात रोजगार आणि बड्या पगाराचा आमिष दाखवून गाव माझा उद्योग फाउंडेशन या संस्थेने 10,000वर महिलांची फसवणूक केली। नोंदणीसाठी प्रति महिला 1,000 रुपये घेऊन कोट्यवधी रुपये हडप केले। या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात संस्था संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठगबाज पवन वानखडे यांनी महिलांना उद्योग सुरू करून देण्याचे आणि संस्थेत मोठी पदं देण्याचे आमिष दिले। यासाठी त्यानं काही बनावट पदे निर्माण केली। ही पदे देण्यासाठी प्रत्येक महिलेकडून 1,000 रुपये वसूल करण्यात आले। तसंच पदानुसार 20 ते 50,000 रुपये पगार देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र प्रत्यक्षात एकाही महिलेला आजवर 1 रुपयाही मानधन मिळालं नाही। संबंधित संस्था संचालकानं केवळ नोंदणी फी घेतली नाही तर अनेक महिलांच्या कागदपत्रांच्या आधारे बँकांकडून कर्ज मंजूर करून घेतलं। हे कर्जाचे पैसे महिलांना न देता परस्पर स्वतःच्या खात्यात वळवून घेतले असे तक्रारीत नमूद आहे। 2021 पासून हा प्रकार सातत्यानं सुरू आहे। यामध्ये यवतमाळ शहरातील 4,000 महिला, वणी परिसरातील 5,000 आणि उमरखेड येथील 1,500 अशा एकूण 10,500 महिलांकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले। घटनेनंतर काही महिलांनी या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली। त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय।